दगड आहेत ना त्यामुळे थांबा अभि तू पाय दिले. हे किती क्लिअर आहेत ना. पण काय काय इथे इथे आहेत ना ते क्लिअर आहेत. मगाशी ते क्लिअर होते पण आता हे कसे दगड आहेत ना दगड त्यामुळे ते थोडेसे विरून जातात. आता ह्या इथे तर कंटिन्युअस आहेत. हे आहे ना तुझा व्हिडिओ चालू ना. आता थोडे थोडे टॉर्च मारले दिसतात. तर हे पगमार्क्स आहेत. मे बी बिबट्याचेच आहेत. सकाळची वेळ आहे. आम्ही आहोत ते पेठवाडीमध्ये, म्हणजे कोथळीगडचा पायथ्याचं गाव. आणि इथे गोपाळदादा आहेत तिकडे. त्यांच्या घरी आम्ही राहिलो, म्हणजे रात्रभर पण नाही, आमचं 4:30 वाजता तर इथे आलो. 4:30 वाजता आल्यानंतर इथे 1 तास आराम केला आणि रात्र फुल ॲडव्हेंचरस होते. ॲडव्हेंचरस म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की फुल थ्रिलिंग होती. की आम्हाला पगमार्क्स दिसले. इथे ऑलरेडी बिबट्याचा वावर आहे. गावामध्ये एका जनावराला पण घेऊन गेलं बिबट्याने. सो हे गोपाळदादांनी सांगितलं आणि हे त्यांचं राहण्याचं ठिकाण, म्हणजे इथे ते सर्व अरेंजमेंट करून देतात. तुमचं नाश्ता, चहा, जेवण वगैरे. रात्र जर तुम्ही आला इथे तर इथे थोडीशी आराम करायला पण जागा आहे. आणि इथे एक लॉन आहे. तुम्हाला तिकडे दिसत असेल की बोनफायरसाठी अरेंजमेंट केलेली आहे. सिटिंग अरेंजमेंट आहे. तिकडे झोपाळा आहे आणि इथे अजून बरंचसं काम चालू आहे. पिण्याला वगैरे सर्व व्यवस्थित सोय आहे. पाणी पिण्याचं वगैरे आणि गोड पाणी आहे. प्लस वॉशरूम्स आहेत. तर तुम्ही एवढ्या उंचावर आहे तर तुम्ही काय एक्सपेक्ट करता, तर वॉशरूम पाहिजे. क्लीन वॉशरूम आहेत. बट हां, तुम्ही एकदम असं मुंबईसारखं बी एक्सपेक्ट करू शकत नाही, कारण तुम्ही आजूबाजूला बघू शकत असाल तर पूर्ण डोंगर रांगांनी वेढलेली जागा आहे आणि तुम्ही ट्रेक करत येणार आहात. तर ही पर्वणी म्हणू शकाल की तुम्हाला जर वॉशरूम भेटत असतील तर. आणि हे असं काहीसं आहे. मागच्या बाजूला इथे कोथळीगड आहे. सो आपला ट्रेक आजचा आहे तो आहे कौल्याची धार आणि मग पुढे भीमाशंकर वगैरे करत खांडासला आपण जाणार आहोत. तर मध्ये मध्ये आपल्यासोबत आपले ट्रेकिंग पार्टनर आहेत सुबोध, त्यानंतर आपल्यासोबत आहेत वैभव आणि अभि. सो 4 जण या ट्रेकमध्ये आहेत. मोठा ग्रुप नाही आहे. तर खूप मजा धमाल होणार आहे. तर हे गोपाळदादा आहेत, गोविंददादा. ओके, गोविंददादा आहेत. तर त्यांची ही जागा आहे आणि इकडे सर्व मॅनेज. मी नंबर नंतर कदाचित टाकेन त्या क्लिप नंतर आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकेन. सो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पण हां, तुम्ही आदल्या दिवशी सांगाल आणि दुसऱ्या दिवशी सांगाल का अरेंजमेंट करा, तर तसं नाही आहे. तुम्ही एक 3 दिवस आधी तुम्ही सांगाल तर तुम्हाला चांगली लांबून भाजी आणि सगळं. तर त्यांना 3-4 दिवस आधी सांगावं लागेल की किती लोक येणार आहेत, त्यांचा प्लॅन काय असणार आहे, सो दॅट ते तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे मदत करू शकतील आणि इकडचं तुमचं मार्गदर्शन त्यांच्याकडे होऊ शकेल. चलो आता आपण ट्रेककडे वळू. ओके, तर ही वरची वाट तू बोलतोयस सोबत की ही वरची वाट जाते ती ही कौल्याची धार आणि
ही ओके. वाट स्टार्टिंगची आणि हिचा वरचा जो एंड आहे हम्म. तो मी वरून दाखवेन कुठून येतो तो. ओके, म्हणजे ही जाते नाखिंदला. नाकिंडा म्हणजे स्पेशल काही नाहीये, हे बघ अशी पायवाट आहे. अच्छा. हा म्हणजे असं जंगलातून पायवाट आलेली ती. ओके, आणि ही जाते कौल्याची धार. धार. पण हे ओपन स्पेस असणार, पाठीमागे कोथळीगडाचा व्ह्यू दिसत असणार आपण आणि 360 व्ह्यू दिसतो आपल्याला. समोर सह्याद्रीची डोंगररांग उत्तर दक्षिण पसरलेली, पवनचक्क्या आणि पाठीमागे कोथळीगड. आणि हा हे कुठे जाते? कोणती? ही. या दोन्हीच पायवाटा मिळतात एक. अच्छा, पुढे जाऊन म्हणजे पूर्ण गावामध्ये जातात त्या. पण एकच लक्ष ठेवायचे, कोथळीगडाची भिंत आहे ना, बरोबर. गाव येत नाही तोपर्यंत पॅरलल आपल्या रिटर्न येताना उजव्या हाताला आणि गावात जाताना डाव्या हाताला असली पाहिजे. चलो. काय नाही इथे जायचं नाही आपल्याला. असं ते म्हणजे खाली पायथ्याला जाते, पदरातून आपण असा पण कळकराई वाडीत चालत जाऊ शकतो. पण पायवाट खूप डेंजर आहे तिथल्या. जरा जरी चुकलं भरकटत बसलं दिवसभर. थोडक्यात काय की जाणकार व्यक्ती पाहिजे. बस बस. आता उगाच घनचक्क सारखं फिरत राहायला लागेल. नाही माहिती तिकडे जायचं नाही म्हणून कोणी पुढे जात नाही. तर अशी काहीशी वाट आहे. सो तुम्ही पाहत असाल तर ही दाट झाडी आहे आणि त्याच्यामधनं आपण चाललो. कोथळीगड साधारण तिथे आहे आणि इथनं वाट काढत कौल्याची कौल्याच्या धारेवरनं चाललोय. त्याच्या मागचा कॉन्सेप्ट काय आहे, कौल्याची धार का म्हणतात ते आपण नंतर पाहू. पण इथे वारुळ आहे, इथे फुलं आहेत छोटी छोटी ब्ल्यू कलरची, सफेद रंगाची पण आहेत फुलं. म्हणजे ज्यांनी बॉटनी विषय घेतलाय ना त्यांच्यासाठी नेक्स्ट लेवल आहे. इथे आलात वगैरे तर वेगवेगळ्या जोडी आहे. हे माकडं तरी त्रास देतात. हा आवाज जो येतोय ना हा शेकरूचा. साधारण त्या साईडला ते जे जंगल आहे ना किंवा ते जो पॅच आहे त्या पॅचमध्ये असायचे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी. आणि येस, जसं सुबोधनं सांगितलेलं की बऱ्याच लोकांना माहीत नाही की महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कुठला आहे, तर शेकरू आहे. आणि भीमाशंकर अभयारण्यचा हा एक भाग आहे. आणि इथे तुम्हाला सर्रास बघायला नाही जरी भेटलं ना, कारण फार शाही प्राणी आहे, म्हणजे लाजिरवाना प्राणी आहे ज्याला पब्लिक एक्सपोजर नाही आवडत, तर त्याला इथे अभय आहे. आणि इथे तो सहसा आढळतो, आवाज येतो. आणि जर तुम्ही रेग्युलर इथे ट्रेक करत असाल तर नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव पण येईल, पाहायला पण मिळेल. बरोबर सुबोध? तो आवाज ऐका नाही. आणि अजून एक आपल्याला मिरेकल दिसतंय, व्हिडिओ चालू असेल तर, जसं आपण कैलास पर्वतावर बघतो पहिली किरण येतात सूर्याची, येस, तसं कोथळीगडाच्या माथ्यावर आता सूर्यकिरण यायला सुरुवात झाली. सो जर तुम्ही एकदम खुल्या नजरेने दिसेल, कॅमेरा केवढा जस्टिफाय करू शकतो माहीत नाही, पण सूर्याची पहिली किरण, आता असं पण बघितलं की असं जर पाहिलं की तर एक शिवलिंग कसं आहे तसा आकार आहे कोथळीगडाचा. आणि साधारण त्या साईडने सूर्योदय होत आहे आणि सूर्याची जी पहिली किरणं आहेत ती माथ्यावरती आहेत. सो म्हणजे बोलतात ना गोल्डन शेड, तशी काहीशी दिसते. कॅमेरा तेवढा जस्टिफाय नाही करत त्यासाठी. सो इथे तुम्हाला यावं लागेल आणि ते पण जाणकार व्यक्तीसोबत यावं लागेल, कारण जसं मी मगाशी म्हटलं की चॅलेंजेस चॅलेंजेस आहेत की रस्ता मिस होण्याचे, त्याच्यानंतर मग प्राणी आणि काही असू, जनावर प्राणी वगैरे काही असू शकतो. सो जाणकार व्यक्तींसोबत येणं कधीही ॲडवायझेबल आहे. पडलंय रे खाली काहीतरी. नाही ना, हे आलं कुत्रं.
अरे बापरे बापरे बापरे, घे व्हिडिओ घे. अरे बापरे, चला आपण निघूया आता. हे येणार ही लोक आहेत ना, ही लोक लय त्रास देत आहेत. एक चित्रा काय तुला सुबोध आपण गेला तो मला वाटलं गेला की काय, फक्त असा धावत आला वरती. आपण बघ कुठून आलो त्या वाटेने. तर आम्ही तिकडे होतो, तिकडनं इथे चालत इथपर्यंत पोहोचलोय. ते गावचं त्या साईडला पुढे एक मंदिर पण दिसतंय, मंदिरासारखं कळसासारखं. सो आपल्याला असं परत ही पायवाट पकडत जायचं आहे पुढे. क्रॉस दा थांब जरा माझं. आरामात, घाई नको, आरामात. आता थोडा सेल्फी घेऊया. सो हा एकच पॅच आहे जो सुबोधने सांगितलेला की थोडासा बॅग वगैरे वरती घेऊ, पण आम्ही आता बॅग सकट चाललोय. अरे अच्छा, अजून तो बाकी आहे. तर मला वाटतं हा बॅगेचा पॅच आहे. सो सुबोध प्रूव्ह मी रॉंग, अजून तो पॅच बाकी आहे. आणि बघूया, कारण ऑफ बीट ट्रेकमध्ये हीच मजा असते की तुम्हाला सर्व गोष्टी नवीन नवीन भेटतात पाहायला. अदरवाईज व्हेरी गुड. हात मोकळे ठेव. आता मी पण माझे हात मोकळे ठेवतो. ज्या घाटवाटा बनवल्या हे असं जरुरी नाही की सगळ्यांना ये जा करण्यासाठी असावे. आपण असा अंदाज बांधू शकतो की जे संदेशवाहक होते महाराजांचे, हा, ते ठराविक लोक म्हणजे कसलेले लोक करेक्ट त्या घाटवाट्यांचा वापर करत असतील. तुम्ही दोघं तिकडेच थांबा. तू थांब अभि, पुढे सो आता आवाज किती येतोय माहित नाही, मी माईक नाही लावलाय. बट अभिचा पहिला रेंज ट्रेक आहे आणि वगैरे बघितलं ना, काय करायला जातोस तू? ह्यासाठीच तुला मोठं केलं का मी? तर आता आपण एंटर करतोय, म्हणजे मागे पठार आहे, एक रॉक पॅच होता, रॉक पॅच झाल्यानंतर पठार आहे, पठारानंतर हा आपण शिरलोय ते कारवीच्या जंगलात. आणि थोडंसं बेंड होऊन चालावं लागतंय साधारण असं काहीसं, कारण उंची कमी आहे. साधारण एक 5 फुटाची उंची आहे. आणि एकट्याने येण्यासारखा हा ट्रेक नाहीये. जरी इथे रिबिन्स बांधलेले आहेत तरी पण इकडे जे ट्रेक करतात त्यांच्यासाठी ह्या रिबिन्स बांधलेल्या आहेत. आणि घाई करून पण उपयोग नाहीये. सो
तर साधारण अंधारबन ट्रेक आहे ना, अंधारबन ट्रेक सारखा फील आहे इथे. अभि तू जर कधीला वेळ भेटला पावसामध्ये तर अंधारबन ट्रेक नक्की कर, किंवा सुबोधला सांगे अंधारबन ट्रेक लाव करून. कारण हा त्या टाईप मधला, आता जो हा पॅच आहे ना, अंधारबन ट्रेक पूर्ण असाच आहे, डेन्स फॉरेस्ट मध्ये. तर पावसामध्ये इथे नक्कीच एक वॉटर स्ट्रीम असणार आहे, की वॉटर स्ट्रीम असणार, वॉटरफॉल नाही म्हणू शकत, जो खाली वगैरे जातो आणि पाण्याची मस्तपैकी पाण्यामध्ये डुंबण्याची मजा घेऊ शकतो. फक्त फ्लो कमी पाहिजे. तर या ट्रेकच्या दरम्यान बरीचशी पठारं लागतात. बरेचसे आता पठारांच्या मागून पठारं लागणार आहेत, पण त्याच्यामध्ये पण चढ उतार आहेत. तर ह्या इथे एक नेढा आहे, म्हणजे ही जी चक्की आहे ना, ह्या चक्कीच्या खाली पवन चक्की, त्याच्या खाली एक नेढं आहे. ते नेढं पाहून नंतर परत खाली येणार आहोत आणि मग खाली येऊन मग तिकडे खेतोबा आहे, खेतोबा म्हणून आहे, तिकडे भीमाशंकरची रांग आहे, पदरगड किल्ला आहे, त्याच्या पुढे तुम्हाला सिद्धगड दिसेल. पण पदरगडच्या खाली आपण जाऊन खंडासला ट्रेक करणार आहोत एंड, पण तो उद्या. आजच्यासाठी फक्त आपल्याला जायचं आहे ते खेतोबाच्या आधी किंवा खेतोबापर्यंत. सो ते पहिल्या टाक्यापाशी पोहोचलोय. म्हणजे तसं पाहायला गेलं तर एकदम मडल्या गरजेला हे पाणी आपण पिऊ शकतो जर अगदीच काही नसेल, पण येताना पाणी कॅरी करणं गरजेचं आहे. आणि इथे हे सर्वात मोठं टाक आहे. ह्याच्यानंतर हे बाजूला एक फिल्टरेशन सिस्टम सारखं आहे की 1 2 3 4 असे, म्हणजे हे करतो 2 3 एकाला एक बांधून 4. ते मी आणलेलं की पायाला क्रॅम्प बिम्प आला. साधारण त्या बाजूला खाली टाकी आहेत आणि तिकडनं वरती आलं की एक ट्रॅव्हर्स आहे, म्हणजे पूर्ण युटर्न आहे. युटर्न मारून लगेच एक पायवाट लागते वरच्या बाजू दिशेने येणारी. ती आली की इकडनं जायचं वरती. आता हा थोडा चढणीचा भाग आहे, डोंगरात आलो तर चढणीचाच भाग असणार ना, चढणीचा पण भाग बघू शकतो. पण हा चढण आहे नेड्याकडे जाण्यासाठी. त्या नेड्याकडे गेल्यानंतर मग आपण भेटू. तर निसर्गाची करणी नारळात पाणी असं काहीतरी म्हणतात, पण निसर्गाची करणी आणि दगडात भूक असं काहीतरी आहे. तर त्याला नेडं म्हणतात की ऊन वारा पाऊस ह्यांचा सतत मारा होऊन दगडाची झीज होते आणि झीज झाल्यानंतर एक विशिष्ट प्रकारची झीज होते, ज्याच्यामध्ये तिकडे एक नॅचरल किंवा नैसर्गिकरित्या झालेला एक बोगदा तयार होतं आणि त्या बोगद्यामध्ये वारा आरपार जाऊ शकतो. अशी महाराष्ट्रामध्ये काही मोजकीच ठिकाणं आहेत. रतनगडला आहे, इर्शाळगडला आहे, इथे आहे आणि राजगडला आहे. अशी फार मोजकी ठिकाणं आहे जिकडे वाऱ्याचा सतत मारा होतो आणि असं एक बोगदा तयार होतो दगडांमध्ये. आणि तुम्ही जर पाहतच आजूबाजूला तर पूर्ण पवनचक्क्यांचं जाळं पसरलेलं आहे, म्हणजे अगदी तिकडनं ते अगदी इथे आणि वर पण एक ह्याच्या वर पण आहे. सो अशा ठिकाणांना भेट दिल्यानंतर ऑफबीट ट्रेकची मजा जी असते ती अनुभवायला, पण त्यासाठी जसं मी मगाशी म्हटलं तसं थोडासा अनुभव गाठीशी घ्यावा लागतो. तर ह्या पवनचक्क्यांना मागे सोडून एक कच्चा रस्ता आहे किंवा पायवाट आहे. त्या पायवाटच्या रस्त्याने इथे आलो आणि हा रस्ता पुढे वांद्री गावात जातो. आणि आता आपण इकडे जाणार आहोत ते भीमाशंकर आणि या ठिकाणी या बाजूला. सो आमच्यासोबत सुबोधदादा आहे, वैभवदादा आहे, अभिषेक आहे आणि जे आम्ही गावात थांबलेलो पेठ माचीवरती थांबलो ना, तिकडनं 1 2 3 4 आणि ही दोन बच्चू एवढी सर्व आमच्यासोबत येत आहेत. त्यांना किती हकलवलं, किती त्यांना हिडीस पिडीस केलं तरी पण ते काय ऐकायला मागत नाहीत. आमच्या मागे 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 येत आहेत. शेवटी आमच्याकडचा जो खाऊ होता त्यांना दिला, पण त्यांना काय परत मागे फिरायची सोय नाहीये.
केदारनाथ जायचंच नाही, ते बोलतात आमच्याबरोबरच येत आहेत. तर चला ओय बाबन्या चल. हे दोघे गार्ड आहेत. तर जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो किंवा क्लिपमध्ये बोलतो की कॅमेरा किती जस्टिफाय करतो माहीत नाही, पण आजूबाजूचा जर परिसर पाहिला ना तर अगदी असं वाटेल की तुम्ही जिम कॉर्बेट किंवा ताडोबा किंवा रणथंबोर अशा लोकेशनमध्ये आलात. कारण पुढे असं एकदम डेन्स फॉरेस्ट, म्हणजे दोन्ही बाजूला तुम्ही बघत असाल तर एकदम घनदाट अरण्य आहे. आणि त्याच्यामधनं आम्ही जे गाडीचा रस्ता बनवलेला आहे त्याच्यामधनं चाललोय. सो म्हणजे थ्रिल पण आहे, ॲडव्हेंचर पण वाटतंय. पण दुसरं एक आहे की इथे बिबट्यांचा वापर 100% आम्ही आता त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं की बिबट्यांचा वापर आहे म्हणजे आहे. दुसरं रानडुकरं आहेत आणि आता माहित नाही अजून किती जनावरं बाहेर पडतील. सांबर आहे, म्हणजे जर असं बघितलं व्हेजिटेशन बघितलं तर त्याच्यामध्ये सांबर पण आहे. सो आम्ही फक्त एवढंच विचार करतोय की दर्शन व्हावं पण दुरून. साधारण तिथना ट्रेक सुरू केलेला पेठ माचीवरना हा आहे कोथळीगड. आणि ही आहे कौल्याची धार. तिकडे आहे नेळं, म्हणजे पवनचक्क्यांच्या खालचं. आणि मग तिकडनं असं फिरून 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 अगदी म्हणजे ह्या इकडनं असं आणि मग जंगलाच्या मार्गे इथपर्यंत. आता ह्याच्या पुढे जायचं आहे आणि पुढचं ठिकाण असणार आहे खेतोबा. तर खेतोबा म्हणजे तिकडचं एक मंदिर आहे भोरगिरीच्या अलीकडे. तर अजून तिकडे जायला एक 40-45 मिनटं लागतील इथनं. मग लंच असेल, लंच कॅरी केलाय आणि लंच नंतर बेस विलेज जिकडे राहण्याची सोय केलेली आहे तिथे पोहोचल्यानंतर आराम. मग भोरगिरी नंतर रात्रीचं जेवण आणि मग झोपायचं. असा प्लॅन आहे. आता किती प्लॅन आणि कसा एक्झिक्यूट होत आहे ते पाहू. तर समोर दिसतं आहे ते खेतोबाचं मंदिर. आणि इथलं असं आख्यायिका आहे किंवा इथला असा समज आहे की कोणाचा पाय दुखतो आहे, हात दुखतो आहे, डोळे किंवा इतर काय आजार असतील तर ज्या अवयवाचं प्रॉब्लेम आहे, ज्या अवयवाचं व्याधी आहे त्या अवयवाचं जर इथे लाकडी रूपात दान केलं तर ते रोग विकार वगैरे बरे होतात. तर बरेचसे भक्तजन श्रद्धाळू इथे येतात आणि इथे ते त्याचा पाय किंवा हात किंवा नारळ किंवा काही गोडधोड असं किंवा इतर काही गोष्टी पार पाडतात. तर असेच काही 2 जण आली आम्हाला भेटली जी खालून आली आहेत म्हणजे आजूबाजूच्या गावामधनं. आता इथे पुण्या वगैरे साईडचे कोण येत नाहीत, पण जे खालच्या गावातले आहेत म्हणजे कर्जत रायगड या गावातले आहेत ते इथे येऊन आपल्याला ह्या मंदिराला भेट देतात. तर अशा बऱ्याचशा गोष्टी इथे प्रचलित आहेत. आणि आता आपण पुढे जाणार आहोत ते पेट पूजा करायला. प्रत्येकाचं जेवण प्रत्येकाने आपल्या बॅगेमध्ये ठेवलेलं आहे. तर ते जेवणार आणि पुढे निघणार. ह्याच्यानंतर जायचं आहे भोरगिरी. सो अजून एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जाणार. त्या मंदिराबद्दल थोडीफार जी काय माहिती असेल ती तुमच्यासोबत शेअर करेन. चलो भेटू. तर जेवण झालं, आराम झाला आणि आता पुन्हा आपला चाललो आहे ते येरवलीला. येरवली म्हणजे
जिकडे आम्ही रात्रभर मुक्काम ठोकणार आहोत तिकडे. आणि येरवली नंतर थोडंसं टेकणार आणि मग निघणार भोरगिरीला. त्यानंतर बॅक टू येरवली फॉर रेस्ट अँड डिनर. दुपारच्या जेवणात दाखवण्यासारखं जास्त काय नव्हतं. भाकरी, बटाट्याची भाजी, कांदा, लसणाची चटणी आणि तेवढंच. सो आता पाणी पण संपत आलं. पाणी संपल्यानंतर 1.5 तासाचा आता येरवलीचा मार्ग आहे. येरवलीला गेल्यावर भेटू. आता सर्व जंगलच जंगल आहे आणि पठार आहे तसं मागे आहे. येरवली गावातून बाहेर आल्यानंतर साधारण गाव हे आमच्या डाव्या बाजूला आहे. हे मंदिर आहे कमलादेवी, याला कमळाजाई देवीचं मंदिर पण म्हणतात. आणि ह्याचं दुसरं एक मंदिर आहे भीमाशंकरचा जो तर भीमाशंकरचा डेपो त्याच्या बाजूलाच आहे. सो हे असं काहीशा खुणा आहेत ज्या गावकऱ्यांनीच तयार केलेल्या आहेत किंवा त्यांच्या घरांचं रक्षण वगैरे करण्यासाठी वगैरे असं त्यांनी ही उभारलेलं आहे. आणि असं करत तर कमलादेवी मंदिराच्या ना उजव्या बाजूला एक बसायसाठी जागा आहे. तिकडनं अजून पुढे आलं तर खाली अशी डोंगर रस्त्याची वाट जाते आणि तिथून उतरून खाली आपल्याला जायचं आहे व्हाळापाशी. म्हणजे खाली व्हाळ आहे किंवा स्रोत आहे पाण्याचा, तिथपर्यंत पोहोचायचं. तिथे पोहोचल्यावरती पुढे तोपर्यंत उजाडेल पण. आणि जर माहोल बघत असाल तर असा काहीसा आहे. म्हणजे सुपर्ब असं हे आहे. आता तुम्हाला आयडिया येईल काय माहोल आहे. कॅमेरा जस्टिफाय करत नाही. जे तुम्हाला साधारण पिवळसर दिसतं तर एकदम तांबडं धम्मक आहे. सो कदाचित फोटो काढून पाठवेन. आणि इथे चंद्र आहे. म्हणजे ते गाणं ऐकलंय का, तांबडं फुटायला लागलं, तसंच काहीसं आम्हाला अनुभव येत आहे.
तर हे एक छोटासा नाही मोठासा व्हाळ आहे किंवा आपण नदी स्वरूप बोलू शकतो. आणि समजा तुम्ही ट्रेक केला आणि संध्याकाळच्या वेळेला इथे आलात आणि आता सध्या जानेवारीचा महिना आहे म्हणजे अजून 1-1.5 महिना इथे पाणी राहील, 1 महिना तरी पाणी राहील. पण त्याच्यानंतर समजा तुम्ही हिवाळ्यामध्ये आलात आणि इथे तुम्ही जर पाण्यामध्ये पाय टाकून जरी बसलात ना पूर्ण दिवसभराचा अंगातली कणकण निघून जाईल असा माहोल आहे इथे. आणि एकदम शांत, एकदम पिन ड्रॉप सायलेन्स बोलतात ना, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी इकडनं म्हणजे म्हटलं ना की सोल किंवा आत्म्याला शांतता मिळण्यासाठी एकदम परफेक्ट प्लेस आहे. पण एकट्या दुकट्याने येऊ नका एवढंच सांगेन. या ग्रुपसोबत या, जाणकार ग्रुपसोबत या. हे सारखं का सांगतोय, कारण रिस्क भरपूर आहे, रिस्क भरपूर आहे. आणि ट्रेकिंग हा सेफ झोन नाही आहे. ट्रेकिंग इज ऑलवेज विथ द रिस्क प्लस ॲडव्हेंचर. सो आता एकदम वाईड ओपन रस्त्यापर्यंत पोहोचलोय. पुढचं सोबत सांगेल कुठे जायचं आहे. यो शेकरूचा आवाज, शेकरूचा आवाज इथं मागे तो यो तो वाला. हा नाही शेकरूच आहे. तू माग काय येतो, उलटा मागे धावत. तू दोघे धावत आले कालपर्यंत बादशासारखं. मला आधी वाटलं बिबट्या बघितला काय. मला पण आधी तेच वाटलं की पण एक नोटीस केलंय मारामारी नाही करत. हा ह्या ट्रेक मध्ये आहे ना ऍक्च्युली हे नवीन अनुभवाला भेटला की कुत्र्यांची सायकोलॉजी. मोस्ट इम्पॉर्टंटली लॉंग ट्रेक आहेत ना त्यामध्ये. आता बघ ना, ते कालपर्यंत हे तिघं होते, ते तिघ जण 2 पिल्लं आणि ते एकदम सेफ सिक्युअर त्यांना ठेवून आलेले आहेत. आणि ह्या नवीन ह्याच्याशी गट्टी केली लगेच. करेक्ट. तो बॅकलीड वरती होता. सो मुख्य वाट सोडून आता आपण थोडासा ऑफबीट जाणार आहोत. ऑफबीट म्हणण्यापेक्षा गुप्त भीमाशंकरचं ठिकाण एक्सप्लोअर करणार आहोत. सो मी एकदम हळू आवाजात बोलतोय कारण पक्षी भरपूर आहे. मगाशीच एक सायटिंग झाली स्वर्गीय नर्तक म्हणून. आता त्याचं नाव वगैरे प्रॉपर मी नंतर टाकेन. ह्याच्याकडनं सुबोधकडनं लिहून घेईन कारण सुबोधने फार मदत केली आहे ह्या गोष्टींमध्ये. शेकरू, बेकर, त्यानंतर डुक्कर, बिबट्या, पट्टेरी वाघ, ह्या सर्वांची माहिती किंवा या इथे आल्यानंतर तुम्ही काय काय पाहायला पाहिजे, काय काय नाही पाहायला पाहिजे ह्या गोष्टींची पण माहिती दिली. जसं मी म्हटलं की हा ऑफ बीट ट्रेक आहे. म्हणजे दुकानं आम्हाला ना दिसलीच नाहीत जोपर्यंत आम्ही भोरगिरीला गेलो तोपर्यंत. म्हणजे भोरगिरीलाच आम्हाला दुकानं भेटली. एवढा ऑफ बीट ट्रेक आहे. पेठ माची ते भोरगिरीमध्ये फक्त एक दुकान भेटलं, ते पण भोरगिरीला. सो अशी ट्रेक करायला मजा येते. तर जवळपास मी बरंचसं सामान घेतलेलं राहण्याचं आणि खाण्यापिण्याचं कमी घेतलेलं. पण जे काही तयारी करून आलेला होता सोबत त्या हिशोबाने फार चांगला ट्रेक झाला आहे. आणि
ऑफबीट ट्रेकमध्ये ॲक्च्युली माहीत पडतं की तुमच्या शरीराची काय तुम्हाला साथ आहे. अदरवाईज जे रेग्युलर ट्रेक करतात त्याच्यामध्ये नाही माहीत पडत की तुमच्या बॉडीची स्ट्रेंथ काय आहे आणि तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही काय ॲक्च्युली करू शकता. आता हा दुसरा दिवस आहे. इनफॅक्ट 2 रात्र झाल्या, 1 दिवस, आणि हा दुसरा दिवस सुरू झालाय आणि आपण असंच चालत चाललोय. तर इकडनं सुरू झालेली आहे गुप्त भीमाशंकर च्या भेटीची तयारी. ॲक्च्युली आपण डोळ्यांनी पाहतो, नाकाने श्वास घेतो किंवा नाकाने सुगंध घेतो, तोंडाने चव घेतो, शरीराने स्पर्श घेतलो म्हणजे आपल्या त्वचेने स्पर्श घेतो. मेंदूसाठी पर वेगळा उपचार असतो. सो हे असं काहीसं आहे प्रवास गुप्त भीमाशंकरच्या दिशेने. सो आता थोडंसं आपण ब्रेक घेऊया आणि बघूया सुबोध काय बोलतोय. येस सुबोध. तर हे गुप्त भीमाशंकर का म्हणतात याच्या मागे 2-3 कारणं सांगितली जातात. की पहिलं कारण जे काही प्रमाणात खरं वाटतं, आख्यायिका आहे ते सर्व, जे इथल्या ज्या स्थानिक वयस्कर लोक आहेत त्यांच्याकडून सांगितलं आहे. मी नंतर भीमा नदीचं उगमस्थान दाखवेन. कुंड आहे, मंदिर आहे आणि त्या कुंडात 12 महिने पाणी असतं. आता ते लोकांनी घाण केलं ती वेगळी गोष्ट आहे. आता ते आपण पिता पण येतात एवढं स्वच्छ पाणी. ते कुंडातून पाणी नदीत रूपांतर होतं. ती नदी देवळाच्या इथे, ती ऑलमोस्ट देवळाच्या इथे त्या कुंडाचं पाणी येतं. देवळाच्या आत 2 ते 3 कुंड आहेत. ती पण आता जाळी लावून पॅक केली आहेत, कारण काही अल्लड लोक येतात. आता आमच्यासमोर एक जण बुडालेला पिकनिकसाठी भीमाशंकरला आलेले, त्याची डेड बॉडी काढून नेलेली लोकांनी, त्यांना जाळी लावली. त्यामुळे तिथे पण लोकांना आता हातपाय धुता येत नाही. तर तिथे ते कुंड सोडली तर खाली पायथ्याला भीमा नदी जी वाहत येते तुम्ही बघू शकता. एका ठिकाणी नंतर तू रेकॉर्ड करते, एका ठिकाणी ती कोरडी होऊन जाते पूर्ण आणि सडन इथे अचानक कुठे ती उगम पावते देव जाणे तिथून. आणि हे परत मग त्या गुप्त ठिकाणी ती उगम पावते. खाली एक शिवलिंग आहे कोरलेलं आहे आणि त्याच्यावर तो पाण्याचा वर्षाव होतो. आता सध्या उन्हाळा सुरू होतोय म्हणून शिवलिंगावर पाणी नाही पडत आहे, पण जेव्हा पावसाळा असतो तेव्हा हा पूर्ण रुंद असतो जरा, त्यामुळे ते शिवलिंगावर पाणी पडतं आणि त्याचा अभिषेक होतो नॅचरली. आणि काही लोकांच्या मते हे गुप्त ठिकाणी जागा आहे, असं म्हणजे जंगलात. तर ते म्हणजे असं एकदम जंगलाच्या ठिकाणी गुप्त ठिकाणी जागा आहे. त्यामुळे कारण परकीय आक्रमणं जेव्हा व्हायची तर तेव्हा मंदिरं फोडली जायची. त्यामुळे कदाचित तिथे, आता इथे वर एक हनुमानाचं मंदिर आहे, तिथे तुम्हाला पिलरचे स्ट्रक्चर्स पडलेले दिसतील. तर तिथे कदाचित काहीतरी त्यांचं मोठं स्ट्रक्चर असेल. साक्षी विनायकाचं मंदिर आहे, तर इथे बराच म्हणजे जंगलात असे स्ट्रक्चर असेल जिथे देवळाच्या मूर्त्या झाल्या किंवा खजाना झाला, हे सगळं म्हणजे स्टोअर करून ठेवण्यात येत असेल जेव्हा परकीय आक्रमण होईल. म्हणून हे गुप्त ठिकाणी असं. तर अशा बऱ्याच आख्यायिका आहेत चालायचं. तर जे सुबोधनी आख्यायिका सांगितली आहे ना, ती अगदी तंतोतंत म्हणजे जर काही आधीच्या काळामध्ये म्हणजे जशी आक्रमणं, परकीय आक्रमणं व्हायची, त्या ह्याच्यामध्ये धर्म टिकला पाहिजे. आणि हे धर्म टिकवण्यासाठी जे काही करायची गरज असेल ते सर्व आपण करायचो. म्हणजे स्थलांतर म्हणा, काही गुप्त ठिकाणं तयार करायची म्हणा, किंवा काही गोष्टी गुप्त ठेवणंच फार महत्वाचं असतं. हे नंतर एक्सप्लोर केलं जातं किंवा नंतर पाहिलं जातं, पण ते जे स्थापत्य असतं किंवा ती जी रचना असते त्यासाठी तिकडे त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे. ते जर आपल्याकडनं होत नसेल ना, तर कृपया अशा ठिकाणांना भेट देऊच नका.
आता हा मी ब्लॉग केलेला आहे, पण ह्याच्यामध्ये रस्ता कुठेच दाखवला नाहीये की कसं यायचंय, कुठे यायचंय, आणि मी सांगणार पण नाही. कारण काय, जेवढं सांगणार ना तेवढं, हा तुम्हाला यायचं असेल, तुम्ही जाणकारांची माहिती घ्या, ती कदाचित तुम्हाला जास्त महत्वाची ठरेल. जो खरा जाणकार ट्रेकर असेल ना, तो रस्ता विचारणार सुद्धा नाही. तो त्याच्या बोलतो ना, एकदम जे विश्वासू ट्रेकर्स असतील, ज्यांना जंगलात 2-3 दिवस भटकायची सवय आहे, नवीन नवीन जागा जाणून घ्यायची सवय, ते अशा जागा स्वतःहून शोधून काढतात. आता आम्ही जागा सांगितली ना, तर आम्हाला तुमच्याकडून काही इश्यू नाही, पण जे पिकनिकवाले ट्रेकर आहेत ना, ते इथे येऊन धांगडधिंगा करणार. म्हणून अशा ठिकाणी कसं यायचं, काय यायचं, ते जे ज्यांना खरीच इच्छा आहे, खरीच आवड आहे, ते स्वतःहून येतात. कारण पूर्ण जंगल फिरलो, एक कागदाचा कप्पा नाही भेटला. पण आता इथे आल्यानंतर जे बघतोय ना, ते अक्षरशः दयनीय अवस्था आहे. म्हणजे आता सुबोधने बघाल तर एक बॅग घेतलेली आहे आणि दुसऱ्या बॅगेमध्ये त्याने स्वतःचं सामान ठेवलेलं आहे. वैभवकडे त्याची बॅग आहे वेगळी मोठी. नवीन ट्रेकर आहे, त्याच्याकडे त्याचं सामान आहे. नवीन रेंज ट्रेकर आहे, सॉरी, नवीन रेंज ट्रेकर आहे. त्याने त्याचं सामान घेतलेलं आहे आणि आम्ही आमचं सामान घेतलेलं आहे. आणि एवढी काळजी घेतलेली आहे की आमच्याकडनं कागदाचा एक कप्पा सुद्धा राहणार नाही कुठल्याही ठिकाणी, अशी आम्ही काळजी घेतोय. आणि 2 रात्र आणि 1 दिवस, आता दुसरा दिवस सुरू झालेला आहे, आणि आम्ही काळजी घेतोय की कुठल्याही नैसर्गिक साधन संपत्तीला नुकसान पोहोचता कामा नये. सो असं काही जर करणार असाल तर जंगलात या, तर तुम्ही अशा ऑफबीट ट्रेक्समध्ये या. अदरवाईज ना तुम्हाला गरज आहे इथे यायची, ना इकडच्या लोकांना तुमची गरज आहे किंवा इकडच्या निसर्ग संपन्नतेला तुमची गरज आहे. मला वाटतं जवळजवळ गर्दी असते. प्रॉपर कचरा वगैरे सगळं काय उचललेलं नाही. मोठमोठी घरटी बऱ्याच. सर, हे आहे साक्षी विनायक गणपती मंदिर, जे भीमाशंकर जे मोठं मंदिर आहे त्याच्या इकडनं इथे येताना लागतं. आणि इथे दुसरं एक मंदिर आहे हनुमानाचं, आणि तुम्हाला काही अवशेष सापडतील. आता तुम्हाला पिलरचे जे बेस असतात ना, ते मे बी कदाचित हे लाकडी मंदिर असेल किंवा अजून मोठं स्ट्रक्चर असेल, जे आपल्याला नॉर्मल मंदिरांमध्ये बघायला भेटतं. तर असा काहीसा परिसर आहे. आणि हा काही बॅकग्राऊंड, म्हणजे ह्याला बॅकग्राऊंड म्युझिक मी ते काय देणार नाहीच आहे असं, पण नॅचरल जो आवाज येतोय पशु पक्ष्यांचा, तो तुम्ही जर कॅप्चर केला, की तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न केला तर, आणि एवढं सर्व करण्याच्या पेक्षा पण इथे कुठल्याही आजूबाजूला जी हिरवळ आहे तिकडे जरी जाऊन तुम्ही हा आवाज ऐकला ना, तरी पण तुमचं मन शांत होईल. म्हणजे असं तिकडे जंगलातच जायची अशी गरज नाहीये. आजूबाजूच्या ठिकाणं जरी एक्सप्लोर केले तरी तुम्हाला बऱ्याचशी ठिकाणं अशी सापडतील. आवाज ऐकत असाल तर माकडांचा आवाज आहे. आमच्यासोबत कुत्रे आहेत, जे आम्हाला आंबेली गावापासून आलेले आहेत. तर वेगळे कोणी व्यक्ती आले किंवा वेगळे पशु आलेत म्हणून त्यांनी एकमेकांना सिग्नल देत आहेत. तर येरवली गावाकडनं जो रस्ता येतो भीमाशंकरसाठी, तो हा येतो समोरचा. आम्ही आलोय ते इथनं, म्हणजे तिकडे कच्ची वाट दिसत असेल ना,
त्या तिकडनं इथपर्यंत आलोय गुप्त भीमाशंकर पासून. पुढून लेफ्ट घेतला म्हणजे ह्या रस्त्यावरती पुढे घेतलं, राईट घेतलं की गुप्त भीमाशंकरसाठी पायवाट आहे आणि थोडीशी उतरण्याची वाट आहे, पण लगेच पोचायला होतं आणि इकडनं पण जाता येतं. सो भीमाशंकर मंदिर आहे तिथे आणि इकडनं लेफ्टला गेलं तर पुढे येरवली गाव आणि इकडनं पुढे गेलं, ह्या इकडनं पुढे गेलं की गुप्त भीमाशंकर. सो मुख्य दर्शन घेऊन आता सर्वजण इथे येतात. पटपट ये बाबा, आपल्याला 6च्या आधी घरात जायचं, 6च्या आत घरात. तर आपण ह्या वास्तूपासून जे आलेलो आहे ती वास्तू आहे भीमा नदीचं उगमस्थान. तर जर तुम्ही इथे वाकून पाहिलं, इथे मंदिर पण आहे एक देवीचं मंदिर, म्हणजे देवीचं मुखवटा लावलेलं मंदिर आहे, जी वाघावरती वाघ सिंहावरती बसलेली आहे, कारण चेहरा दिसत नाहीये. आणि खाली कुंड आहे. हे मुख्य स्थान आहे जिकडनं भीमा नदी प्रवास करते ते अगदी सोलापूरपर्यंत. सोलापूरमध्ये ह्याला चंद्रभागा म्हणून ह्या नदीला नाव दिलं गेलेलं आहे. पण जर एवढा प्रवास करते, म्हणजे आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यामध्ये आणि सोलापूरपर्यंत ह्या नदीचा प्रवास आहे. मध्ये ही नदी जी आपण चालत आलो, जी वाट चालत आलो, पायवाट चालत आलो डोंगर रांगांमधून, तिकडे मध्ये नदी गायब आहे. ती थेट उगम पावते. आपण मगाशी जो व्हिडिओ पाहिला सुबोध बरोबर, त्या तिकडे ती नदी उगम पावते. त्याला गुप्त भीमाशंकर म्हणतात. आणि तिकडनं पुढे वाहत वाहत जाते आणि मग पुढे पोहोचते ती सोलापूरपर्यंत चंद्रभागेच्या रूपात. हे मंदिर आहे या म्हणजे शिवशंभूचं शिवलिंग पण आहे. तर हे एक आहे. इथे गर्दी अजिबात नाही आहे, पण जी शांतता इथे आम्हाला लाभली शब्दात सांगू शकत नाही. सो आता इकडनं आमचा प्रवास पुढे राहणार आहे तो खंडासकडे. आणि सुपर्ब म्हणजे बोलतात ना की 2 दिवस पूर्णपणे असं ॲडव्हेंचर थ्रिल हेच चालू आहे. पण ह्या इथे म्हणजे ह्या अशा आध्यात्मिक ठिकाणी आल्यानंतर मन शांत झालं. म्हणजे बोलतात ना की एक हा म्हणजे जी शांतता पाहिजे. म्हणजे तुम्ही 2 मिनिटं जरी ध्यानस्थ राहिलात तर इथे येऊन फक्त आम्ही 2 मिनिटं फक्त तिकडे बसलो शांतपणे, पण तिकडे आमच्या बॅग्स वगैरे ठेवल्यात. सो 2 मिनिटं फक्त थांबलो तर आम्हाला एवढं शांत आणि एवढं रिफ्रेशिंग वाटतंय. म्हणजे विचार करा, समजा मेडिटेशनसाठी इथे लोक जेव्हा आधी येत असतील तर मग तेव्हा काय परिस्थिती असेल किंवा त्यांचं काय स्टेट ऑफ माइंड असेल. असो, काहींना गर्दीमध्ये देव भेटतो, आम्हाला इथे शांततेमध्ये देव भेटलाय. तर मंदिराचं दर्शन झालं, भीमा नदीचं उगमस्थान झालं. तर त्याच्यानंतर इथे व्ह्यू पॉइंट आहे. म्हणजे जी दुकानं आहेत ना, बाहेर पडल्यानंतर लगेच एक मोठं ग्राउंड आहे. इथे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं ऑफिस आहे, टाकी आहे आणि इथे आहे महादेव वन, देन वनस्पती पॉइंट, हनुमान तळे, नागफणी पॉइंट. हे ऑलरेडी लावलेलं आहे, त्यामुळे तुम्ही जाऊ शकता, स्ट्रेट बघू शकता. मे बी 1 तास एक्सप्लोरिंग टाइम होईल. कारण ते नागफणी पॉइंट आहे ना, 1 तास ते 1.5 तास का बोलतो, कारण नागफणी पॉइंट तिकडे. जर लांबून पाहिलं तर ते नागफणीसारखं दिसतं, त्यामुळे नागफणी पॉइंट आहे तो. आणि इथे वन ऑफ द फेवरेट स्पॉट, म्हणजे मी भीमाशंकर ट्रेक केलेला बरीच वर्ष झाली, पण अजूनही जसा तसा लक्षात आहे. तर जातो गणेश घाटाकडे, खंडास, कर्जत आणि पदरवस्ती. तर पहिली पदरवस्ती लागणार, मग गणेश घाट, मग खंडास आणि मग कर्जत. सो असा काहीसा आहे आपला
भीमाशंकर मंदिराचं दर्शन. तर भीमा नदीच्या उगमस्थानाच्या बाजूला आणि भीमाशंकर का तर भीम नावाच्या असुराचं वध या ठिकाणी झाला आणि तो महादेव शंभूंनी इथे केला, त्यामुळे भीमाशंकर असं नाव पडलेलं आहे. थोडासा इतिहास किंवा थोडासा बॅकग्राऊंड सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. मे बी बऱ्याच लोकांना हे माहीत पण असेल, उगाच पण कसं थोडासा चालता चालता काहीतरी आपलं बोलणं व्हायला पाहिजे. आणि ज्या रस्त्याने चाललोय त्या रस्त्याने बरीच लोक श्रावणामध्ये चालत येतात खांडास गावातून. मे बी सर्व सोमवार पण येत असतील, कारण भक्तीची शक्ती आहे ही. आणि कदाचित प्रत्येकाच्या मनामध्ये शंकराचं महादेवाचं किंवा भोल्याबाबाचं स्थान आहे. ते आपसुकच त्यांना पायवाटेने किंवा असं भटकत इथे घेऊन येतं. आज मुखदर्शन केलं, पण जर मुखदर्शन करायचं तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन करायचं असेल तर एक तर तुम्हाला भरपूर वेळ लाईनीत उभं राहावं लागणार, आणि दुसरं वीकडेला या, 2 दिवसाची सुट्टी टाकून आजूबाजू थोडासा परिसर पण पहा आणि पुन्हा आपापल्या वाटेला लागा. आम्ही पण आमच्या वाटेला लागलोय. चलो आता भेटू डायरेक्टली पदरवाडीत. मध्ये असं वाटलं, काही भास झाले किंवा काही असं आढळलं त्यावेळेला चालू करू.